जय श्रीराम भावांनो, तुम्ही ना आज ना आपल्या लॉगला पाहिजे आधीच लाईक कमेंट करून टाका, कारण मी आहे ना तुमच्या जुन्या आठवणी ताज्या करणार आहे. भावांनो, आजचा विषय काय आहे ना, इथं बदामाचं झाड आहे आणि त्या बदामाच्या झाडाखालीच तर बदाम पडलेले. आता मला तर माहिती तुम्ही लहानपणी लय बदाम खाल्ले, पण तुम्हाला माझी गोष्ट सांगतो. महेश भाऊच्या घरी बदामाचं झाड नव्हतं, पण आपण एवढ्या लांबून बदाम आणायचो ना की लय मोठे बदाम एकखटी फोडून असे गोळा करायला लय मजा यायची. आणि त्यात एक खास गोष्ट म्हणजे जे बदामाच्या वरचे जे कातड असतं ना, ते खायला पण लय गोड लागतं बरं का. आणि मला तर असं वाटतं जास्तीत जास्त पोरं गावाकडचेच असतील ही मजा घ्यायला. शहरातल्या पोरांना घराच्या बाहेर निघून द्या आणि ते कवा बदाम सापडायला जाते. आता महेश भाऊनी पण लय मोठे बदाम फोडले होते आणि त्याच्यातून सगळ्या बिया काढल्या होत्या. बिया म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या काही नाही, त्या बदामातल्या आतमधलंच बदाम असतं. आता काही बिया तर फोडता फोडताच खाल्ल्या होत्या आणि काही आपण घेऊन चाललो होतो. ते म्हणतात ना, बदाम खाल्ल्यावर बुद्धी वाढती. मग आपले पेपर पण येऊ राहिले, मग काय वाढली तर वाढली बुद्धी, चांगलीच गोष्ट आहे. 4 वाजता नाश्ता बिष्टा झाल्यावर आपण लगेच व्हॉलीबॉल खेळायला चाललो होतो. तुम्ही म्हणता महेश भाऊ तुम्ही तर अभ्यासाला गेले आणि असं टाइमपास का करता? तर सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कोणी अभ्यास पण नाही करू शकत ना, त्यामुळे थोडा मूड फ्रेश करण्यासाठी खेळावं पण लागतं. आणि भावांनो, तुम्ही लहानपणी बदाम खाल्ले की नाही तेवढं कमेंट मध्ये नक्की